हे काम इतकं सोपं आहे. म्हणजे आम्ही टोटल SOPs बनवल्या, शेफवरती अवलंबूनच नाही. म्हणजे कोणी पण येऊन आपल्याकडे काम करू शकतो. उद्या भविष्यात समजा तुमची शाखा गेली अमेरिकेला, तिकडं बस माझी फॅक्टरी होती व्यवस्थित, मी सुखी होतो. सकाळी 8:30ला जायचं, संध्याकाळी 5ला यायचं. पण खायचा मी खूप शौकीन होतो. तर एक दिवस आपण काय केलं, सकाळचं फेस्टिवल होतं, फूड फेस्टिवल, त्यास आपण भाग घेतला होता की आपणच आपल्या लोकांना मागे खेचतो. तेच होतं, मराठी माणूस मराठी माणसाला पुढे जातो. मागे खेचतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात यशस्वी हॉटेलियर, जिथे संघर्षाला मिळते ओळख आणि मेहनतीला मिळतो मान. आज आपल्या सोबत आहेत हॉटेल क्षेत्रातील एक ज्वलंतशील व्यक्तिमत्व, हॉटेल हिंद केसरीचे संस्थापक श्री निखिलजी पालवे सर. सर, आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, मी एक उद्योजक आहे, प्रामाणिकपणे सांगतो. हॉटेलनंतरचा व्यवसाय, पहिले माझी फॅक्टरी होती, पण ह्याच्यामध्ये हॉटेल जेव्हा मी चालू केलं, की जेव्हा विचार केला तर पुढे कसं जायचं ह्याच्यात खूप प्लॅनिंग केलं. म्हणजे जो सुरुवातीचा प्रवास जरा सगळ्यांचाच कष्टदायक आहे, माझाही होता. त्यात काही विषय असं काही वेगळा नव्हता काही. तुमचा एक छोटासा परिचय आमच्या श्रोत्यांसाठी. माझं नाव निखिल दत्ताराम पालवे. मी राहणार कॉलेज रोड, नाशिकचा. वडील माझे मुंबई IITचे BTech, ऑल ओव्हर इंडिया माझ्या वडिलांचा रँक होता 36. बायको माझी ज्योती पालवे, ती चिंचोलीकडची प्रगतशील शेतकरी श्री परसराम पांडुरंग आव्हाड, त्यांची ज्येष्ठ कन्या. अशी माझी बायको आणि मला 3 मुलं, श्रावणी, जान्हवी आणि संभव. म्हणजे हॉटेलमध्ये यायचं, चालू करायचा व्यवसाय हा ज्योतीचा आहे. खूप हट्ट, हॉटेल करायचं. आणि त्याच माझी फॅक्टरी होती व्यवस्थित, मी सुखी होतो. सकाळी 8:30ला जायचं, संध्याकाळी 5ला यायचं. पण खायचा मी खूप शौकीन होतो. तर एक दिवस आपण काय केलं, सकाळचं फेस्टिवल होतं, फूड फेस्टिवल, त्यास आपण भाग घेतला होता. काय ठेवलं होतं, भरीत भाकरी आणि पिठलं 1 नंबर बनवती ज्योती. मी त्या सकाळवाल्यांनी काही प्रमोशनच केलं नव्हतं, कोणत्याच स्टॉलवाल्याचं भाडं निघालं नाही. एक मी आपण होतो ज्यांनी सगळं भाडं तोडून सगळं काढून घेतलं. मग तेव्हा आपल्याला कळलं की आपण आता या क्षेत्रात गेलं पाहिजे. म्हणजे मी जेव्हा ठरवलं ना की हॉटेल आपल्याला चालू करायचंय, विल नॉट बिलीव्ह, मी 2,500 हॉटेल व्हिजिट करून आलेलो आहे. सकाळ संध्याकाळ फक्त हॉटेलमध्ये जेवायचं, काय चाललंय काय नाही, निरीक्षण. म्हणजे काही हॉटेल्सच्या टॉप लेवलला होते ते थोडे खालतीले, जे खालती होते ते वरती गेले, नेमकं काय गडबड, कुठे काय. आणि त्याच्यानंतर मग आपण निर्णय घेतला की आपण हॉटेल इंडस्ट्रीमध्ये यायचं. कारण आपल्या नाशिकमध्ये कसं आहे की स्पेशली काही हॉटेल्स फक्त मटनला फेमस आहे, काही फक्त चिकनला आहे आणि काही फक्त फिशला आहे. असं तिन्ही कॉम्बोचं कोणतंच हॉटेल नव्हतं. आणि आपण ठरवलं की आपल्याला मटन, चिकन, फिश नाही, थीम विकायची. म्हणजे तेव्हा ही हिंद केसरी हे जे नाव मी ठरवलं, मग माझ्या जवळचे लोक हसले होते माझ्यावरती. हे असं कुठे नाव असतं का हिंद केसरी, हसले. तिला मी बोललो, ज्या दिवशी मी पाया खणला, मला बरोबर आठवतं पितृपक्ष चालू होणार होतं, आणि त्याच्या आदल्या दिवशी पाया खणला होता मी. लोक पितृपक्षात कामं नाही करत, आपण तेव्हा काम केलं, कारण माझे पितृभोवतून मला आशीर्वाद द्यायला आले. त्या मी तिला बोललो होतो, महाराष्ट्रात आपण येते 6 महिन्यात नंबर 1 पोझिशनला आलो, आणि आपण करून दाखवलं ते. म्हणजे त्या काळात जेव्हा हिंद केसरी थाळी आपण जेव्हा काढली, 5,000 रुपयाची थाळी खूप मोठी गोष्ट होती. पण ती थाळी आपली खूप चांगली चालली आणि चालत पण आहे आता. म्हणजे त्याच तुला सांगू का, सगळ्याचं सोंग आणते, तर पैशाचं सोंग नेत आणता. गंगापूर रोड मेन फूड हब आहे. गंगापूर रोडला भाडे जास्त होते, एक तर अनुभव नाही. आम्ही मखमलाबादला गेलो, पण भाडं कमी. रिकामी जागा घेऊन बांधलं सगळं. 1 महिन्यात मी जवळजवळ 20,000 स्क्वेअर फूटचा हॉटेल उभं केलं. आणि त्याच्यानंतर मग तो प्रवास आपला चालू झाला. हॉटेल व्यवसाय सुरू करताना सगळ्यात मोठी अडचण काय आली होती तुम्हाला? पैसा. सगळ्यात मोठी अडचण पैसा. कारण काय असतं की जेव्हा आपण स्टार्ट करायचं ठरवलं ना, तर तुला सांगतो सगळ्यात पहिले त्या इक्विपमेंट्स जे काय भट्ट्या लागतात. मी 2-3 जणांना भेटलो ना की बाबा काय किंमत आहे, ते म्हणायचे मेनू काय. म्हणलं मेनूजून भट्टीचा काय संबंध. एक सिंपल लॉजिक आहे. नाही तुमचा मेनू असेल तसं किचन डिझाईन करू.
पाहिलं म्हणलं आता बरं ठीक आहे, सांगितलं हे असं असं तयार करायचं, मटन आहे, चिकन आहे, फिश आहे. त्यांनी कोटेशन मला जवळजवळ 14 लाख रुपयाचं दिलं. म्हणजे 14 लाखाचं कोटेशन दिलं. आता मी पहिले माझी फॅक्टरी होती, मी एस मध्ये काम केलेलं होतं. म्हणजे 14 लाख कसले म्हणजे निखिल भाई हेवी मटते म्हणलं, हेवी नाही गेजेस सांग म्हणलं मला. आता आमच्यात कसं पाईपचा गेज असतो, थिकनेस कितीच्या आम्हाला ते वजन कळतं, पत्र्याचं गेजवरनं वजन कळतं. आमचं कॅल्क्युलेशन मालाचे 30% द्यायचे. तर नाही बोले असं नाही होगा. मी OLX वरती जे हॉटेल बंद पडले होते त्यांची इक्विपमेंट विकत घेतले, ते रिपेअर केले फॅक्टरीत. 14 लाखाची गोष्ट मी मोजून 1,20,000 रुपयात तयार केली. तिकडेच पैसे कमवले, पैसे वाचवले म्हणजे पैसे कमवले. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्या कुठेही जाताना काही तुम्ही खरेदी करताना ही गोष्ट तुम्हाला नक्की माहिती पाहिजे की आपल्याला नेमकं करायचं काय. मग झाला डिनर सेटचा विषय. डिनर सेटला माझा मित्र आहे पंकज पाटील, गजानन केटरर्सवाला, त्याला विचारलं. त्यांनी 2-3 नावं सांगितली, त्यात मला मीरा स्टील नाव कळालं. मग मी गेलो मीरा स्टीलमध्ये. मग मीरा स्टीलवाल्याशी बोललो, भरतभाई रजावट, एक नंबर माणूस. मग त्यांनी सांगितलं, म्हणजे मला आयडिया होती, म्हणजे नाही हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या, आणि सगळं कटलरी सेट मी त्याच्याकडे घेतलं. आज 9 वर्ष झाले, एकही भांडं वापरलं नाही, काही चिरलं नाही. मग असं एक एक वाढवत गेलं. मग आता कारागीर कुठून आणायचे, मग मुलं एक 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 तयार करत गेलो. असा तो प्रवास आपला चालू झाला. ते तुला सांगू का, 7 तारखेला मी जे उद्घाटन केलं तर साधारणपणे आम्ही 4,000 लोक बोलवला होता. मी काय पॉलिटिकल बॅकग्राऊंडचा नाही आहे, की आम्ही खूप असा गर्भ श्रीमंत नाही, एक मिडल क्लास मधला. मग तिकडं मी माझ्या वडिलांचे जे मित्र होते, काकांचे मित्र, लहान भावाचे मित्र, तो सांगायचा, माझे मित्र, हिच्या मैत्रिणी, असं करत त्यास आम्ही ते व्हॉट्सअप करून कॉल करून 4,000 लोक आपल्या ओपनिंगला आले. आता जनरली आपण जे ओपनिंगला जातो ना, फक्त आपण ॲम्बियन्स बघतो, वा वा छान 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 छान, आणि निघून येतो. म्हणजे मी जेव्हा जेव्हा हॉटेलच्या ओपनिंगला गेलो ना, त्याच्याला खिशातनंच पैसे जायचे. पण तिकडं कधी काय काय लांब जायचं, फॅमिली घेऊन जायची, म्हणजे जेवायला दुसरीकडे जा. मग त्यावेळेस आम्ही तिकडे काही हाय टी ठेवलं होतं, आय थिंक पावभाजी, असं तवा पुलाव, खूपशा गोष्टी ठेवल्या. आणि मी त्यावेळेस काय केलं होतं, ही जी थाळी आपली हिंद केसरी ती मी डिस्प्लेला लावली होती. हिंद केसरी थाळी, महाराष्ट्र केसरी थाळी, ह्या 2च थाळ्या होत्या सोबत, 4 जणांना आणि बाकी रेग्युलर थाळी. सगळ्यात पहिलं माझं कस्टमर होतं संजय कदम, जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे आपलं गायकवाड क्लासपाशी, त्या फर्मचं नाव मला आठवत नाही. संजय कदमला आमचा एक मित्र घेऊन आला होता, नानाजी, तो त्याला घेऊन आला होता. कारण आम्ही मित्रांना सांगितलं तुम्ही सगळ्यांना सांगा. त्यांनी ती थाळी पाहिली, संजय कदम आणि त्यांची ज्या लोक आले जेवायला पहिल्या थाळीला, तर ती त्यावेळेस खूप व्हायरल झाली. आणि मी आपल्या पेपरवाल्यांकडे गेलो, कारण फूडचे ब्लॉग्स येतात, बा असं असं आहे. ते म्हणायचे जाहिरात द्या, तर आम्ही ब्लॉग द्या. आता खिशात पैसे नाही तर जाहिरात करून द्यायची, आणि जाहिरात पण थोडी बोर्डिंग केली ना, 30-40,000 रुपयाची जाहिरात एक दिवसाची, ते काही शक्य नव्हतं. मग एक दिवस मला ABP माझामधनं फोन आला, म्हणजे असं ABP माझा नंतर झालं, मला म्हणे तुमचं म्हणे थोडं इंटरव्ह्यू घ्यायचं. म्हटलं शेठ पैसे नाही म्हणलं माझ्याकडे. म्हणे पैसे नाही आणि तुम्ही या म्हणे. मग मी गेलो, मी होतो, ज्योती होतो. मग म्हणलं ही बोलल म्हणलं, कारण शेवटी ती मालक आहे म्हणलं. थोडं एक माझं कसं होतं की तिला जास्त, ती गृहिणी असलं तिला ते माहिती होतं, मेनू माझा होता पण टच द्यायचं काम तिचं होतं. मग त्यानंतर त्यांनी माझा घेतला, एक बाईट घेतली. मग त्याच्यानंतर ते आले संध्याकाळी आपल्याकडे, एक 8 वाजता आले, 7:30लाच आले. 7:30ला आल्यानंतर तेव्हा त्यांना मुंबईत न कळलं होतं की नाशिकमध्ये अशी थाळी निघालेली आहे. भारतातली सगळ्यात पहिली मोठी नॉनव्हेज थाळी काढणारे आपण, हिंद केसरी थाळी, त्यास 5,000 रुपयाची थाळी. आणि नाशिकचं इकॉनॉमिकल कंडिशन पाहिलं तर 5,000ची थाळी विकणं इम्पॉसिबल होतं, पण नाशिक इज अ नॉन मेट्रो सिटी. म्हणजे तुम्हाला सांगतो, मी हिंद केसरी थाळी महिन्याला 400 दिल्यात लोकांना. इतकी गंमत यायची, काम करायला खूप मजा यायची, मजाच वेगळी होती ती. आणि हे आता आपण बघतोय ना अनलिमिटेड सगळीकडे, 250 रुपयात अनलिमिटेड, किती खा हे का. आपण अनलिमिटेड म्हणण्यापेक्षा आपण लोकांना पोटभर द्यायचा प्रयत्न केला, कारण प्रत्येकाचा आहार काय एकसारखा नसतो. मग त्या सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रात जेव्हा पहिले मी मटण थाळी खायला जायचो सिन्नरला किंवा कुठे, तर एक रस्सा वाटी यायची प्लेन, मटण विथ पीस यायचं, एक भाकर किंवा 2 चपाती आणि 1 वाटी भात. मग ती आपल्याला सवय काय, नाशिकच्या लोकांना भाकर मोडायची, म्हणजे चुरलं की रस्सा घ्यायचा, परत एक्स्ट्रा रस्स्याचे पैसे. आपण हे कुणालाही 1 रुपया न घेता आपण चालू केलं आहे 2019ला.
सगळ्यात पहिल्यांदा. मग आपलं बघितल्यानंतर मग मी सांगलीला शिकायला होतो, वालचंदला. माझा लहान भाऊ कोल्हापूरला होता. मग तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आम्ही तिकडे प्यायचो, सोलकढी, ह्या सगळ्या गोष्टी आपण आणल्या. तांबडा पांढरा एक लिमिट होतं, फक्त सांगली आणि कोल्हापूरपर्यंतच, पुण्यातही नव्हता. आज आपल्यामुळं सोलकढी, तांबडा पांढरा पूर्ण महाराष्ट्रात पसरलाय. जो तो उठसूट तांबडा पांढरा करत बसतोय आता, जो तो उठसूट करतोय, आणि चांगली गोष्ट आहे. आपलंच फूड आपण प्रमोट केलं. मग त्याच्यानंतर कोरोना लागला. कोरोना लागल्यानंतर म्हणजे त्याच तुला सांगतो, आमच्या चुका खूप व्हायच्या. पण आमच्या टीममध्ये मी सिनियर होतो. हे लोक सगळे घाबरायचे माझ्याशी बोलायला, पण माझा स्वभाव खूप तडकाफडकी आहे. मग ज्योतीन मी काय केलं, म्हणलं आता आपल्याला शिकलो म्हणलं काम करायला. म्हणजे तुला सांगतो, मला कोरोनाच्या पहिले एक मटण, तुला बिलीव्ह नाही ना, आरिफ कुरेशीकडनं घ्यायचं, महिन्याला मला 8,000 किलो मटण लागायचं. मच्छी लागायची साधारण 6,000 किलो आणि चिकन लागायचं 4,500 किलो दर महिन्याला. मावश्यांना रोजचे 100 किलो बाजरीचं पीठ, 100 किलो ज्वारीचं पीठ आणि 100 किलो गव्हाचं पीठ राहायचं. एवढं काम करायचो आम्ही. पण कोरोना लागल्यानंतर शेवटी तो फटका सगळ्यांना बसला. त्या जवळजवळ माझ्याकडे 22 ते 23 मुलं, मी 8 महिने जपले मुलं माझे. ते आता येईल मग होईल, कारण कोरोनाची कोणाला आयडिया नव्हती किती दिवस थांबल किती. मग त्याच तुला म्हणलं ना, ज्योतीने एक फूड टेक्नॉलॉजी सोडला, की आम्ही जे काय मसाले घ्यायचो बनवायचो नाही, तेच छोटं होतं सुरुवातीला. तर आम्ही रेडीमेड आणायचो. घरचं किती आपले 1-2 किलो राहतं, त्याच्यात काय खायणार आहे. कोणतरी एक ब्रँड आहे त्याच्याकडे आम्ही रेडी आणलं. त्याची कॉस्ट काहीतरी समथिंग ते 500-600 पडली होती आपल्याला. मी म्हणलं ही कॉस्ट घेण्यापेक्षा आपण रॉ मटेरियल घेऊन आपण करू. रॉ मटेरियल घेतलं, त्याची कॉस्ट 1000 रुपये पडली. हे गणित समजून नाही राहिलं ना मला काय चाललंय. मग हा प्रकार चालायचा. आता जनरली काय की आपण आपलं मराठी फूड विकतोय, तर चव आपल्या घरची पाहिजे. पण तुला सांगू का, आमच्या पालव्यांसारखं मटण खाणारा कोण नाही. एकदम फॅक्ट आहे. निंदकाचे घराशिवाय शेजारी निंदक तर आमच्या घरातच आहे. म्हणजे माझा लहान भाऊ असो, समीर पालवे किंवा माझे काका असो, जे बोललं तर चांगल्यासाठीच बोलणार, चुकलं तर चुकलं, मग किती वाईट वाटो. मग हिला म्हणलं ही टेस्ट काय आपल्याला बसत नाही. तर माझ्याकडे, मी नाव नाही घेत शेफचं, वगैरे तुझी बदनामी येईल, मुलगा आणि वडील माझ्याकडे कामाला होते, मराठी माणसं, दोघं व्यवस्थित काम करायचे. एक दिवस त्याच्या वडिलांना, ते दररोज माझ्याकडे यायचे, संध्याकाळी आवडलं की सर एक 5,000 रुपये पाहिजे, मी देऊन टाकायचो. तो माणूस रेग्युलर होता. असं त्यांनी एक 5-7 दिवस चाललं. म्हणलं काय झालं, म्हणलं. तो लागला रडायला. म्हणे सर मी काय जगणार आहे. म्हणलं का बरं, काय आलं. त्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन गेलं होतं 2.5 वरती. त्याला तो त्रास झाला होता. मग माझ्या लहान भावाचा मित्र आहे योगेश आरोग्य, मग मी त्याला फोन केला. MVP हॉस्पिटलला आपण त्याला ॲडमिट केलं. ते ICUचं काम चालू होतं ओळखीने. त्याच्यावरती जवळजवळ मी 2.25 लाख खर्च केला. त्या माणसाला क्लिअर केलं आणि पळून गेला. मराठी माणूस पळून गेला. असं का केलं म्हणजे? आपलंच मराठी माणूस आपल्याला नाही झालं, पळून गेला. म्हणजे ज्याला तुम्ही इतकं सर्व सहकार्य केलं आणि त्यांनीच असं करून मी मुद्दाम नाव नाही घेत. नाव घेतलं ना ते काय उगीच तुझी बदनामी नको. मग त्याच्यानंतर परत आमचे ते पहिलेचे पाडे पंचावन्न चालू. पण आपण काय केलं होतं की तो गेला ना ज्यावेळेस कोरोनानंतर, मग फूड टेक्नॉलॉजी एक शोधला होता. मग तेव्हा नेमका मसाला कसा बनवायचा आणि कसा स्टोअर करायचा त्याच्यावरती आपण खूप अभ्यास केला. आणि 8 महिन्यात जेव्हा आम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स बदलले, की जिकडं आम्हाला सपोज किलोला 100 ग्रॅम लागत होता, तो डायरेक्ट आम्हाला 40 ग्रॅम लागला. 60% सेविंग. टेस्ट म्हणजे टेस्ट. म्हणजे मसाला घेताना हीच असते, मी आणि हीच असतं बरोबर. ही मी जातो बाजारात, आपला कुठलाही मसाला नाशकात येत नाही. मग ती दालचिनी असो, तुमची काळी मिरी असो, लवंग असो, बाद्यान असो, त्यातही टॉप क्वालिटी. टॉप क्वालिटी म्हणजे कसं, तुम्हाला प्युअर फॉर्म मिळतं आणि जो एसेन्स मिळतो. मसाल्याचं काम काय, मसाल्याचं काम आहे तुमचं जे काय ग्रेव्ही त्याला एसेन्स देणं, तिचं एसेन्स दाबणं नाही. मग आपल्या मालेगावचे मसाले खूप हिटे मानतात. आम्ही मालेगावचे आणले मसाले, हे फ्रँकली आणले. ते वापरल्यानंतर त्या मटणाला मटणाची चवच लागली नाही, फक्त मसाल्याची चव लागायची. सगळं प्रमाण बिमान त्याप्रमाणे सेट केलं, सगळं सेट केलं. मग त्याच्यानंतर आपण आपल्या मसाल्याचं काम चालू केलं.
आणि आज आपली सगळी खरेदी शेतकऱ्यांकडनं आहे, दुकानदारांकडनं नाही आहे. माझी सासूरवाडी चिंचोली, तिच्या भावाची सासूरवाडी सोनगिरी, दुसऱ्या भावाची सासूरवाडी ते माळा दोमाळा. आता हे शेतकरी लोक कसं कोथिंबीर खातात, त्याचं धन निघतं, मग कुणाकडनं धन घ्यायचं विकत. मग हळद घ्यायला आम्ही ते गडिंग्लज ना, गडिंग्लजचा व्यापारी शेतकरी, त्याला तर मी अजून पाहिलं मी गोरा काका, अजून फक्त त्याला फोन करतो, 500 किलो हळद, 200 किलो हळद, तो ती पाठवतो. तसाच मिरचीवाला, त्याला बी पाहिलं नाही मी, गोरा काका अजून. म्हणजे मी अजून एकही व्यापारी मी पाहिलेला नाही जो शेतकरी आहे. ते फक्त म्हणता भाऊ पैसे. तुम्हाला सांगतो, आता नाशिकमध्ये जर तुम्ही धन पावडर घ्यायला गेले तर तुम्हाला एक ग्रीनिश कलरची मिळेल, म्हणजे तुमचे ते काही गावठी धने नसतात. आणि ती पावडर साधारण तुम्हाला काहीतरी 120-130 रुपये किलो मिळते. पण गावठी धान्याची माझी खरेदी 210 रुपये किलो आहे. पण जिकडं 130ची तुम्हाला 100 ग्रॅम लागते, तिकडे 20 ग्रॅम लागते. पैसे जातात जास्त, म्हणजे 130ची 100 ग्रॅम म्हणजे 13 रुपये झाले, 210ची 20 ग्रॅम म्हणजे 4 रुपये झाले. दॅट इज अ सेव्हिंग. आणि स्वयंपाक आपल्या इकडं कुठलाही स्वयंपाक ॲल्युमिनियमच्या पातेल्यात आपण बनवत नाही. सगळे पातेले घाटाचे म्हणजे आपले पितळाचे. कारण पितळ कसं आहे, एक गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. दुसरी गोष्ट, पितळाला जे आपण कलई करतो तर त्याच्यामध्ये कथल नावाचा घटक असतो. पूर्वीच्या काळी तुम्ही तुमच्या पप्पांना किंवा आजी असेल विचार, त्यांना BP नव्हतं, डायबिटीज नव्हतं, पण स्वयंपाक पितळाच्या पातेल्यात बनायचा. आपण बनवतो ॲल्युमिनियममध्ये. आता सध्या ॲल्युमिनियम जर तापतं पण लवकर, गार पण होतं लवकर. आज पण आपल्या सगळ्या युनिटला, मग आपला ठाण्याचं इंद्रकेसरी असो, ठाण्यामध्ये आपली एक ब्रांच आहे, पुण्याच्या वाकडमध्ये सुद्धा ब्रांच आहे, नाशिकला एक ब्रांच आहे. सगळीकडे आपले पितळाचेच पातेले आहेत. फक्त फिशला आपण SS फूड ग्रेड स्टील वापरतो. पण पितळ आणि कोकम जर एकत्र आलं तर रिॲक्शन होऊन जेवण पॉइझनस होतं. अशी सगळी गंमत आहे. आणि सर, हॉटेल व्यवसाय लोकांना बाहेरून इतका सोपा आणि फायदेशीर वाटतो, तर आहे का? नाही, जेव्हा मी या व्यवसायात उतरायचं ठरवलं ना, माझे एक मित्र आहे नाशिकचे, बहुतेक तुम्ही ओळखत असाल, बाळू भोसले, मकालू हॉटेलवाले. माझा खूप जुना मित्र आहे, म्हणजे मी बाळासाहेबच म्हणतो. मी त्यांच्याकडे गेलो होतो, म्हणलं बाळासाहेब हॉटेल उघडायचं आहे. मला डोक्यात पाणी झालं का, गपचूप आपली फॅक्टरी सांभाळ म्हणे. म्हणलं का बाळा भाऊ, मला ना व्यवसाय असा नाही, एका दिवसाचं गुभारण रात्रीचं वाटा होईल म्हणे. म्हणलं म्हणजे जेवढं बायका पोरींकडे लक्ष द्यायला लागतं तेवढं त्या मावशांकडे द्यायला लागतं नाही. ते तर आहे. ते तर करावंच लागतं. म्हणे सुखात आहे दुःखात घुसू नको म्हणे, हौस असेल तर कर म्हणे. म्हणजे मी असं वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, म्हणजे ज्यांनी कोणी सांगितलं एक चांगलं आपल्याला मार्गदर्शन दिलं, बऱ्यापैकी चांगलं, की कोणी असा विचार नाही केला की हा का करतोय आणि कसं करतोय, बरं ठीक आहे कर, पण अडकू नको जास्त. म्हणजे मी जे हॉटेल चालू करायचं ठरवलं ना, माझे जेवढे मित्र परिवार आहे किंवा नातेवाईक आहेत, सगळ्यांचा विरोध होता. एकूण एक माणसाचा अनुभव नाहीये त्यात मखमला बाद, म्हणे चालणारच. त्याने एक काम कर, 4 टेबलचं हॉटेल कर, लोकांना चव आवडली की मग मोठं. म्हणलं मला एवढा वेळ नाही आणला. तो सांगतो मला फक्त ह्या बाईमुळं झालं, फक्त ज्योती पालवेमुळं. हे फॅक्ट आहे. तिने विश्वास ठेवला, माझ्या दोन्ही मुलींनी विश्वास ठेवला. पोरगं तर माझं लहानच होतं. मी म्हणलं ज्योती, म्हणलं जेवेल तेल बघू पुढचं. अन्नपूर्णेच्या कृपेने आपण गेलो पुढे, खूप पुढे गेलो. काय त्याला कष्ट पण खूप घेतले, सगळं घेतलं, सगळ्या गोष्टी केल्या, ते करायलाच लागतं. पण टेक्नॉलॉजीचा वापर पण केला जेवढा करता येईल तेवढं. म्हणजे जिकडं मालकालाच माहित नव्हतं तर पोरं कुठून आणायचे. स्टाफिंगचा इश्यू, स्टाफला समजणं, हे करणं ते करणं, एक 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 मुलगा तयार करत गेलो आम्ही. आणि असा आपला प्रवास वाढत गेला खूप मोठा. आणि तुला सांगतो त्यावेळेस 3 जानेवारीलाच आपला ABP स्टार ABP माझा होते, तेव्हा आलं होतं हिंद केसरी थाळी. ती दर तासाला आपली थाळी वाजत होती TV वरती. आणि तेव्हा सरकारने काढली ती शिवभोजन थाळी. त्यावेळेस शिवभोजन थाळी येणार होती ना, आपण हिंद केसरी थाळी त्यावेळेस काढली होती. तेव्हा नाशिकमध्ये अशी थाळी आणि 5,000ची, त्याचं खूप आपल्याला प्रमोशन मिळालं. आणि मग तिकडून सगळ्या पेपरवाल्यांनी ब्लॉग टाकले न विचारता, अशी थाळी, हे थाळी, ते थाळी. तो त्या फूड इन्फ्लुएन्सर ब्लॉगर काहीच नव्हतं, इंस्टाग्राम फेसबुक काहीच प्रकार माहित नव्हता.
काहीच नव्हतं माहिती. तेव्हा नव्हतंच ना तसं. नव्हतं ते. जाहिरात हा प्रकारच Social नव्हता. media हा प्रकारच मग तुम्हाला नव्हता. केव्हा कळालं की असं मार्केटिंग वगैरे केली? हे मार्केटिंग मध्ये जे हिनीच शोधलं, हे मला नव्हतं माहिती, हे सगळं हिनी शोधलं. मी सांगतो ना, म्हणजे हे सगळं ज्योतीने शोधलंय. मी प्रॅक्टिकली म्हणजे तुमच्या ह्याच्यात ताईंचा सपोर्ट खूप जास्त आहे. तुला सांगू का, म्हणजे ऍक्च्युअल मेन प्लेअर ती आहे. मी एकदम प्रॅक्टिकल बोलतो. हा नाही, मेन ती आहे. मी एकदम स्पष्ट बोलतो. फक्त माझा कसा भिडीश स्वभाव आहे. मी म्हणजे जेवेल ते बघू पुढचं पुढं. पण ते सावरायला आहेत ना. म्हणजे माझं गणित कसं आहे, वाघ कोणत्याही जंगलात असो, जंगलाचा राजा असतो. माझं असं, आम्ही कॉन्फिडन्सचे पोर आहे. आमच्या खिशात पैसा नसला नाही रुपये तरी आमचा 10,000चा माज राहतो. एक आम्ही तसं घडलेलं आहे. एक डेअरिंग आमच्यात खूप आहे. आणि तुला खरं काय सांगतो की तिने खूप सॅक्रिफाईस केलं आणि अजून चालूच आहे. म्हणजे त्यावेळेस सुद्धा आपल्याकडे लोकांनी फ्रँचायझी मागितली होती. आपण खूप फॉर्म मध्ये होतो, पण आपल्याला कुणाला लुटायचं नव्हतं. आम्हालाच काम येत नव्हतं. आम्ही काय फ्रँचायझी देणार लोकांना, आम्हालाच येत नव्हतं काही. कसं देणं, म्हणजे आपल्याला कुणाला फसवायचं नव्हतं. त्यात आमचा जो सीए स्वप्नील जाधव खूप प्रामाणिक आहे. त्याला म्हणलं असं असं आहे. म्हणलं सर, तो म्हणतो शेख लय पैसे कमवायला लागले. आणि म्हणलं असले पैसे, म्हणलं लोक येऊ राहिले. मला एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्याला डिटेल समजत नाही तोपर्यंत आपल्याला लोकांना द्यायचं नाही. मग त्यावेळेस आपण जे काय मसाले बनवले, ग्रेव्हीज किंवा जे काय बनवलं, तर त्या ग्रेव्हीजचं लॉजिस्टिक्स कसं करायचं, तिला शेल लाईफ कशी होईल, काय वाढेल. कारण आपण काय कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये ते काय म्हणतो ते प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही आज पण, म्हणजे कधी वापरतही नव्हतं. मग हिच्याकडनं मी ते ग्रेव्ह्या तयार करून घेतल्या. जसं काळा आपल्याकडे 4 ग्रेव्ही चालतात, काळी मसाला ग्रेव्ही, पंजाबी ग्रेव्ही, मालवणी आणि साजूक नंतर इंट्रोड्यूस केली. पहिल्या 3 ग्रेव्हीज. काळी ग्रेव्ही एक बनवून ठेवली होती. त्यातनं मी सकाळ संध्याकाळ थोडं थोडं खायचो. कधी चिकन, कधी मटण, कधी वांगे, कधी सांडगे, कोणती भाजी. 30 दिवसापर्यंत ग्रेव्हीज खराब झाली नाही. मग तेव्हा कळलं, म्हणलं आपल्या ग्रेव्हीची शेल लाईफ 30 दिवस आहे. मग किती टेम्परेचरला ठेवायची, कशी ठेवायची. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की हॉटेलमध्ये बॅकबोन आहे किचन. किचन मधला मेन पाठीचा कान आहे स्टोरेज. म्हणजे तू प्रिझर्व मटन, चिकन किंवा ग्रेव्हीज किती टेम्परेचर पाहिजे. आपण काय करतो, एखाद्या लोकलवाल्याकडे येतो, एक डीप फ्रीज बना के दे, बर्फ झाला म्हणजे गार नसतं. म्हणजे तुम्हाला मटन, चिकन किंवा फिश स्टोअर करायला मिनिमम -18 to -25 डिग्रीज टेम्परेचर पाहिजे, जेणेकरून तुमचं चिकन मटन खराब होत नाही. मग त्या मशीन सगळ्या आपण इम्पोर्टेड आणल्या. म्हणजे ह्या ज्या मशीन्स आपण वापरतो, ह्या मशीन्स फक्त 3 स्टार आणि 5 स्टार मध्ये दिसतील. बाकी लोकल कुणाकडे दिसणार नाही, कारण लोक तेवढा अभ्यास नाही करत. आणि आम्ही तो, माझी सवय कशी चुंदरी सारखी आहे, म्हणजे सापड दिसली की मी घुसून जातो. असा तो प्रकार आहे सगळा. आणि सर, लोकांना वाटतं हॉटेल म्हणजे फक्त चव. हे कितपत खरं आहे? म्हणजे हॉटेल म्हटलं की फक्त चव नाही. सगळ्यात महत्वाचं कसं आहे की हॉटेल चव म्हणण्यापेक्षा गेम तुमचा मसाल्यांचा आहे. नाही, रॉ मटेरियल तुम्ही कुठून घेता आणि कोणत्या क्वालिटीचं घेता त्याच्यावरती ती गोष्ट जास्त मॅटर करते. ते खूप माहिती आहे. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. तुला सांगू का, आता मिरच्यांच्या सीझनमध्ये फुल चमकणाऱ्या मिरच्या भेटतील. फुल तेल लावून मिरच्यांना फुल तेल लावून ठेवतात. आपल्याला दिसतं चमक म्हणजे खूप भारी. आणि आपल्या इकडे एक बेनिफिट काय की आपण ज्या मिरच्या खरेदी करतो ना, तर आपला जवळजवळ सगळा माल चिंचोलीला जातो. कारण हिच्या पप्पांची जवळजवळ 40 एकर शेती आहे आणि खूप मोठं त्यांनी गोडाऊन टाईप घर बांधलंय, घरच म्हणा. मग तिकडं आमच्या सासूबाई सगळा उद्योग करतात. त्या मिरच्या वाळवणं, त्या भाजणं, तो कार्यक्रम तिकडून चालतो सगळा. ते आपल्याकडे जागा म्हणून शक्य आहे. पण मिरच्या आणल्यानंतर त्यांना ऊन देणं, तुम्हाला सांग 300 किलो मिरच्यांना नाशकात पुढे ऊन द्यायचं. कारण मिरच्या आणल्यानं ओलसर असतात, ऊन दिल्याने काय होतं, फुलतात. मग तिकडं त्या खूप. आणि याच्यामध्ये हिच्या मम्मीचं मास्टर आहे, त्याच्यात भयान मास्टर आहे. ते 3 दगडाची चूल लावणं, ते फुल फडके बिडके बांधणं, ते सगळं करणं म्हणजे ठसकाचं काम येते. ते सगळं काम आमच्या चिंचोलीला होतं. म्हणजे आपण जे करतो पूर्ण घरातच. तिकडे काय, एक तर कुणाचे सगळ्यात महत्वाचं काय होतं की आपण जे म्हणतो बघ, कुठे कुणाचा स्पर्श नाही, काही नाही, कमीत कमी माणसं असतात आणि काम व्यवस्थित होतं. आपलं धने पावडर झालं, मिरची पावडर झाली, सगळे मसाले झाले, हे सगळे आपल्या चिंचोलीला तयार होतात.
आणि त्याच्यानंतर तिकडून व्हॅक्युम पॅक होऊन आपल्याकडे येतात. आणि घ्यायचीच माणसं राहतात. म्हणजे ही जाती तेवढाच तिला माहेरचा आनंद 7 दिवस, बाकी काही नाही. म्हणजे आपल्याकडे येणारी प्रत्येक जी गोष्ट आहे, म्हणजे कोणतंही मटेरियल असलं ते आपलं घरचं आहे किंवा त्याचं म्हणण्यापेक्षा आपल्या माहितीतलं मी काय करतोय ते का व्यवसाय द्यायचा तर आपल्या माणसाला द्यायचा. आता सपोज मी तुझ्याकडनं धन घेतलं की हळद घेतली, तू म्हणशील दादा हा माझा मित्र आहे, ह्याचा चांगला माल आहे, घेता का? घेऊन टाकू. भाव काय करायचा? तुम्ही व्यापाऱ्याकडे जाणार, व्यापारी तुम्हाला तिकडे मालात तोडणार, मग तुम्ही एकानं त्यापेक्षा डायरेक्ट पैसे घ्या की. एकदम सोपं आहे. आपण बाकीच्यांसारखं नाही की कोणते तरी पुढे उघडायची आणि टाकायचं आणि तो उद्योगच नाही. जे आहे ते आपलं. आणि सगळ्यात महत्वाचं कसं की आपण या सगळ्या गोष्टींच्या लॅब टेस्ट केलेल्या आहेत. म्हणजे भविष्यात आमचा प्लॅनिंग एक्सपोर्ट करायचा. एक्सपोर्ट करताना सगळ्या गोष्टी बघायला लागतात की त्या तुमचे केमिकल्स आहे का नाही, का काय ऍड केलंय की नाही, हे सगळ्या बघायला लागतात. त्या सगळ्या टेस्ट आपण करून ठेवलेल्या फक्त आपल्या स्वतःसाठी. हे काय आपल्याला कुणाला विकायचं नाही किंवा काही करायचं नाही. बघू मसाला जेव्हा करायचं तेव्हा बघू. म्हणजे अजून त्याची आपली तयारी नाही. म्हणजे फ्रँकली स्पीकिंग होईल ते पण लवकर. पण हे सगळं आपण आपल्या सेफ्टीसाठी केले. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काय का, मी जे माझ्या बायका मुलांना खोगलतो तेच मी माझ्या गिरायकांना खोगलतो. म्हणजे आजपर्यंत आपली हिस्ट्री आपल्या हॉटेलला एकदाही फूड कलर आलेला नाहीये. एकदाही MSG ज्याला अजिनामोटो, टेस्टिंग पावडर, कॅरोमॅटिक पावडर आलेली नाही. बाहेरनं अजिबात काही विकत आलेलं नाही. हे आपला रेकॉर्ड आहे. ज्या दिवशी आपल्या इकडे बोटं लाल होतील त्या दिवशी निखिल पालवे हिंदकेसरी बंद करा. विषय क्लोज. नाही, तो उद्योगच नाही करायचा, अजिबात नाही करायचा. दुनियादारी हे तर अपडाऊन्स आहे. थोडे दिवस कमी. शेवटी मी काय आणलं, जर एखाद्याकडे पैसे असले तर तो जेवायला येईल. तुम्ही कोणाची गच्ची मरण आणू नाही शकत जेवायला. मी माझ्याकडनं जग ओळखतो. म्हणजे आता खूप जण म्हणतात सोमवारी धंदा नेन, गुरुवारी नेन, शनिवारी. म्हणजे तुम्ही स्वतः खाता का? नाही. मग लोकांकडनं काय अपेक्षा राहतात? मी सगळ्या वारी खातो. मी फक्त आषाढी महाशिवरात्रीला खात नाही. ज्या दिवशी मी खात नाही त्या दिवशी हॉटेलला सुट्टी चाल. पण माझ्याकडचे कस्टमर्स जे आहे बऱ्यापैकी मुंबई साईड वर्ग आपल्याकडे 85% पुण्याचा वर्ग आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आमचं एक म्हणणं गिरायकांचं आमचं काय म्हणणं, तुम्ही तुमचं काम प्रामाणिक करा, तीच देवपूजा आहे. अजून काय पाहिजे? म्हणजे कधीच आपल्याकडे जेवला तड बसणार नाही का, काही उद्योग होणार नाही, चुकून सुद्धा नाही. सिंपल रेसिपी. लोक मला विचारतात काय मी सांगते हे वापरा, हे वापरा, बनवा मटण. त्यांचं मी रेसिपी सांगितलं, वापरा, बनवा. त्यांनी काय फरक पडत नाही. ते काय लगेच हॉटेल टाकणार नाही, पण तेवढा त्यांना आनंद मिळतो त्या गोष्टी. त्यांना म्हणजे हॉटेल सारखी चव त्यांना घरी मिळते. तुला सांगू का, तुझं माझ्याकडे मटण खाल्लं ना, सेम मटण तू बनवशील. सेम. ते कसं बनवायचं ते तेच मसाले. सगळं काय नाही, काम एकदम हिने सिंपल केलेलं आहे. 10 किलो, आता तुमच्या घरी नॉनव्हेज बनतं का? 1 किलो मटणाला साधारण किती तेल लागतं तुम्हाला? एखादी पळी म्हणजे 50-60 ग्रॅम लागत असं. मी 10 किलो मटण 150 ml तेलात काढतोय, बिना चरबीचं. कसं सगळ्यात महत्वाचं कसं आहे की मटणाला मॅरिनेशन प्रोसेस. मटण आणलं, लोकांचं कसं आत्ता ताजं कापलं ना, मी आदल्या दिवशी आणतो. आणून त्याला मी मॅरिनेशन करतो. मॅरिनेशन म्हणजे आमची धना पावडर, अद्रक लसूण पेस्ट, त्याच्यानंतर जाडं मीठ ते लावून ठेवतो. जाड्या मिठाने काय होतं की मटणचे फायबर्स मोकळे होतात, त्यातलं नॅचरल तेल बाहेर निघतं. हिचं काय गणित आहे, 1 किलो मटणाला 400 ग्राम ग्रेव्ही, 30 ग्राम तडका मसाला, संपला विषय. आता आपल्या नाशिकमध्ये पातळ रस्सा लागतो. ही जवळजवळ पाणी घेते, साधारण 1800 ml पाणी असतं. 1800 ml पाण्याचं तापमान असतं. म्हणजे इकडं मटण मॅरिनेशन केलेलं घेतलं, त्याच्यामध्ये हिचे साधारण 10 किलो मटण असेल, 4 किलो ग्रेव्ही पडती आणि 300 ग्राम तडका पडतो. अद्रक लसूण पेस्ट टाकते, बरोबर 100 ml तेल टाकते. ते का भांड्याला लागू नये म्हणून. ते टाकलं, इकडं पाणी तापलं, पाणी ओतलं, झालं मटण तयार. विशेष क्लोज. तीच पद्धत चिकनची. तांबडा पांढरे पण तिने प्रेमिक्स बनवलेले आहेत, सगळे प्रेमिक्स बनवलेत. म्हणजे पांढरा रस्सा खूप जणांना येत नाही, सगळ्यांचा पांढरा रस्सा फाटतो. तो पांढरा रस्सा उकळ,
पांढरसा गरम लागतं, तू गार कर, उकळ, फाटून जाईल, आमचा नाही फाटत. पण त्याच्यात आपण या गोष्टी सगळ्या करत गेलो. हे काम इतकं सोपं आहे. म्हणजे आम्ही टोटल SOPs बनवल्या, शेफवरती अवलंबूनच नाही. म्हणजे कोणी पण येऊन आपल्याकडे काम करू शकतो. आज आपल्याकडे ठाण्याला तुला सांगतो, राम म्हणून मुलगा आहे, सुंदर काम करतोय. मनोज सुंदर काम करतोय. आणि दोघंही हेल्पर आहेत, हेल्पर. कांदे कापणारे पोरं, टमॅटो कापणारे पोरं मटन चिकन बनवतात, मच्छी पण बनवतात. शाह नावाज आहे, मच्छी बनवतो. आणि तिकडं तुला सांगतो, आमचा ठाण्यामध्ये सगळ्यात मेन आमचा गजानन भारे, म्हणजे जे आमचे हॉटेल ओनर आहे, हिंदकेसरी, जे माझे बरोबर काम करतात. गजानन कोल्हापूरचा आहे ना, बाप माणूस आहे काम करण्यात, खूप सुंदर. म्हणजे तो ज्या पद्धतीत करतो, म्हणजे कधी कधी तो माझ्याहून मास्टर आहे. आणि आमचा मनीष तर अजून जॉली, म्हणजे सगळा स्टाफ सांभाळला मनीष एकदम सुंदर. ते दोघं जेव्हा मला भेटले ना, हा प्रवास माझा अजून जोरात गेला, खूप जोरात गेला. म्हणजे मजा येते काम करायला. म्हणजे अजून सपोर्ट मिळाला कुणीतरी पाहिजे. हो, नाही होतं काय होतं माहिती का, फ्रँचाईज म्हणण्यापेक्षा जी आपण शाखा देतो ना, तर शाखा आपण फक्त मराठी लोकांनाच देतो, आणि ज्याला खरोखर गरज आहे काम करायची, जो खरंच करू शकतो, वाढवू शकतो. आता आमची कल्याणला पण होती, ते माझ्याकडे जेवायला आले होते. म्हणजे असं काही प्लॅनिंग नव्हतं. 2 साध्या मोठ्यान थाळ्या घेतल्या, पण ज्या पद्धतीने हिनी मी त्यांना एंटरटेन केलं, त्यांना ते आवडलं. त्यानंतर त्यांचा मला फोन आला की सर आम्हाला व्यवसाय करायचा आहे. जो बाळू बसलो मला दिलं, सांगितलं, मी तेच उत्तर दिलं, दिवसाचं गुगलवर ते म्हणजे आमची तयारी. हॉटेल झालं, सगळं झालं, बंद केलं मी ते. कारण मी एखाद्याची मनस्थिती बदलू शकतो, सॉरी परिस्थिती बदलू शकतो, मनस्थिती नाही बदलू शकत. अचानक पैसा आला ना, उद्धटपणे बोलणं लोकांशी नाही चालत. तसं मी क्लोज केलं. पण शेवटी मला नाव महत्वाचं आहे. मी ताबडतोब बंद केलं. म्हणजे 3 वॉर्निंग देऊन सुद्धा जर ऐकत नसतील, मग त्याला काही मजा नाही. आणि तुला माहिती का, कुत्रा ज्या बैलगाडी खाल्ली चालतं, त्याला आपणच बैलगाडी खेचतोय. एक रेशो, एक प्रमाण आहे, एक तुमचं लोकांशी बोलायची पद्धत आहे, ती तुमची रिलेशन मेंटेन ठेवावं लागतं. नाही म्हणजे डोक्यावर वर पण जिभेवर साखर ठेवा लागते. हे बघ, मी विकतो थाळी, आज माझी मटण थाळी 490 आहे, तू पण 490 देणार आहे. उद्या समजा तो कोणता अमेरिकेचा प्रेसिडेंट आहे, तेवढेच देणार आहे ना पैसे. श्रीमंत या गरिबी किंवा मध्यमवर्गीय, मला तेवढेच पैसे मिळणार आहे. तुम्हाला वागणूक समानच द्यायची सगळ्यांना. तुम्ही समोरच्याचा पोर्टफोलिओ बघून नाही बघू शकत की तो कुठल्या घराचा आहे काय, तसं नाही. तुम्ही द्यायची तर वागणूक एकसारखी सगळ्यांना द्या, मी या मताचं आहे. पण तसं ठाण्याच्या बाबतीत नाही, सुंदर काम चाललंय. तर डिस्काउंट न देता व्यवसाय वाढू शकतो का? 100% डिस्काउंट किंवा ऑफर, बरोबर. हा, म्हणजे आज बघितलं गेलं म्हणजे सोशल मीडिया, म्हणजे कुणी व्यवसाय चालू करतं तर सुरुवातीला ऑफर देता, एवढ्या एवढ्या किमतीमध्ये तुम्हाला एवढं मिळेल, किंवा याच्यावर हे तुम्हाला फ्री, म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी असतात. तर मग असं का, किंवा हे न देता आपला व्यवसाय वाढू शकतो का? मग तू जेव्हा श्वास घेतो, काय घेतो तू? एअर मधनं श्वास घेतो म्हणजे काय घेतो तू? काय इनहेल करतो? काय देतो? जर परमेश्वराने तुला श्वास फुकट नाही दिला, तर मी कुठून लोकांना जीवन फुकट देऊ ऑफर मध्ये? एकमेव पृथ्वीवरती फक्त गाय जी ऑक्सिजन घेते आणि ऑक्सिजन देते, जिला आपण गोमाता म्हणतो. परमेश्वराने दिलं का आपल्याला श्वास फ्री? दिलाय? मग तुम्ही कुठून फ्री देणार? एक सोपं उदाहरण देतो की पाण्याची बाटली किती ml ची आहे? 200 ml. किती पाणी बसलं याच्यात? तसंच तुझं, मी जर तुला बोललो की ही बाटली सपोज आता तू घेतोय पाण्याची 10 रुपयाची, 5 रुपयाची बाटली, मी तुला बोललो 5 रुपयात पाहिजे तेवढं पाणी घेऊन जा, बिसलरी 100 लिटर, 500 लिटर, 1000 लिटर, किंवा तांदूळ घे, सोपं गणित, पाणी सोड. मी तुला बोललो इंद्रायणी तांदूळ आपल्याकडे आवडतो, 60 रुपये किलो, मी 60 रुपयात पाहिजे तेवढा तांदूळ घेऊन जा. तू काय करशील? 100 किलोचीच आणशील ना पिशवी, पोतं आणशील, आणि मी 1 किलोची पिशवी ठेवली, 1 किलोच्या पिशवीत बसेल का 100 किलो तांदूळ? नाही, शक्यच नाही. मग जेव्हा आपण जेवायला बसतो, आपल्या बाजूला 10 किलो चिकन, 100 भाकरी, एवढा भात ठेवला, तेवढा आपण खाणार आहे?
नाही आपल्या पोटाला जेवढा आहार लागेल आपण तेवढा ते का विषय होतो आपल्या पोटाच्या पिशवीचा आकार. म्हणजे एक किस्सा असा झाला होता, जे तू बोलतो ना त्यांनी लिहिलं होतं 180 रुपये चिकन ताई, 10 किलो चिकन का, किंवा 50 किलो का, 100 भाकरी का, 20 किलो भात का. मी त्याला फोन केला, शेड जाऊन दे 100 भाकरी, 50च भाकरी द्या म्हणलं मला. नाही म्हणे आम्ही पार्सल देऊ. म्हणलं 25 तर द्या, म्हणलं 10 तर द्या. 10 भाकरी सुद्धा देत नाही. काय खोटी ऍड करता? ही फसवणूक का करता तुम्ही? फसवणूक का करतो लोकांची? ऑफर दिलं म्हणजे काय? ह्याच्या पहिले कधी ऑफर होत्या का? मला एवढंच कळतं, आपल्या खिशात जेवढे पैसे असते माणूस त्या हिशोबाने त्या हॉटेलला जातो जेवायला. एक कॅल्क्युलेशन असतं डोक्यात की आपल्याला इकडे जायचंय, एवढा खर्च येईल, माणूस त्या हिशोबानेच जातो. जो तर आपल्याकडे ऑफर बघून कोणीच जात नाही. आपण जे प्रकार जो चाललाय ऑफरचा, हा फक्त आपले मराठी लोकच कळत आहे. साऊथ इंडियन कळत आहे का ऑफरचा मेनूवाले? बाकीचं कोणी काय कळत आहे का? मग आपणच का कळतोय? आपणच आपले एकमेकांचे चांगले खेचतोय. एक सिंपल लॉजिक आहे माझं. एक सोपा प्रश्न विचारतो मी तुम्हाला. तुम्हाला तुमच्या घरच्यांनी सांगितले कुठे फुकट खायला जायचं नाही का? नाही जात, कारण ती शिकवण नाही आपल्याला. जर तुमचं रेस्टॉरंट प्रूव्हन आहे, मग तुम्ही फ्री ट्रायल्स का ठेवतात? एक मोठं रेस्टॉरंट आहे, मी नाव नाही घेत त्याचं, एक उच्च प्रभू वस्तीमध्ये, म्हणजे तिकडं फ्लॅटची व्हॅल्यू साधारण एक 3.5-4 करोडच्या आसपास असेल. 100 रुपयाचं प्रोडक्ट खायला 5 तास लाईनीत उभे होते. काय तुम्हाला फुकट का पाहिजे? आपल्याला काय कष्टाने कमवलेला एक घास स्वाभिमानाचा चांगला आहे. म्हणजे इथपर्यंत हा प्रकार चाललेला आहे. फुकट कुठे मी खातो? कुठे सत्यनारायण प्रसाद असेल तर मी फुकट खातो प्रामाणिक. शेवटी तो प्रसाद आहे की आपल्याकडे नाशिकला साई भांडार असतो किंवा कुठे देवीचा असला प्रसाद मी थांबवून घेतो, तो प्रसाद आहे आणि प्रसाद म्हणूनच घेतो मी. असं जर कोणी ठेवलं मी नाही जात. आणि एकावर एक फ्री तर माझ्या डोक्यातच बसत नाही गणित. आता काही ठिकाणी हा आपला टेबल एवढी भाकर आहे, तो मटण खायला आला का भाकरी खायला आलाय? तुम्ही जर एवढी भाकर केली त्याची जर तुम्ही तुकडे करण्यापेक्षा छोटे छोटे करा ना. एक चरी म्हणून 3 खाईल. तुम्हाला पोटभर खाऊ घालायचं ना, तुम्ही एक डिक्लेअर का करता? आता एका ठिकाणी मी पाहिलं की तो जो प्रकार चाललाय 250-300 रुपये मटण थाळी, हे कॉस्टिंग कशी काढता मलाच कळत नाही. ह्यांनी 250 ठेवली तर दुसरा 250 ठेवतो, कोण 300 ठेवतो, कोण 400 ठेवतो. त्याचा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. किती पैसे द्यायचे, फूड कॉस्ट कशी कॅल्क्युलेट होते, याचा अभ्यासच नाही. मग याच्याने काय होतं, मग यांच्या रील्स बाहेर निघतात. काही दिवस व्हायरल होतात. म्हणजे जसं आपली ती चायना बॅटरी, चले तर चांद तक नाही तर शाम तक, हा प्रकारे तरुण मुलं त्या रील्स बघून काहीतरी वेड्यावाकडं पाऊल उचलतात आणि ते तसा धंदा करायला जाताना फसतात, कर्जबाजारी होतात. तुम्ही कशाला? मी एक सुशिक्षित आहे, एक घड्याळ आहे, हे घातलंय ते पवलं म्हणून सायंटिफिक रिझन आहे म्हणून घातलंय, बाकी काय. आणि ते तांब आहे, हिट आहे म्हणून. ढीकभर सोनं घालायचं, काहीतरी नाव द्यायचं, काहीतरी गाड्या ओढवायच्या, ह्याच्यात मजा नाही. ह्याच्याने काय होतं, तरुण वर्ग अजून हे होतं. तुम्ही रियालिटी दाखवा ना, सत्य बोला. एक सोपं गणित सांगतो, मटणाची किंमत काय? 800 रुपये. 800 रुपये किलो. मटकी काय भाव आहे? 60 रुपये किलो. 60 रुपये किलोची मटकीची मिसळ 100 रुपयाला जाते. 100 रुपयाला. आणि 800 रुपये किलोचं मटण जातं 180 रुपये. हे गणितच मला समजत नाही. जर तुम्ही 800 रुपये किलो मटण घेतलं तर प्रिपरेशन चार्जेस येतात, सगळं येतात, शक्यच नाही. आणि मी जर चोरी करत नाही ना तर मला कुणाला सांगायची गरज नाहीये. माझ्या मनात जर चोर असेल तर मला चोर. तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करता, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही ओपन मध्ये करता. ते दाखवतात चूल बिल. सध्या तो ट्रेंड खूप जोरात चालू आहे, चुलीवरती चालू, हे चालू, तो ट्रेंड आहे, ठीक आहे, चांगलं आहे, चुलीवरती करता, दॅट इज नॉट बॅड. पण ते ओपन मध्ये ते धूळ उडणं, ते सगळा प्रकार, तो काय प्रकार असेल? तुम्हाला लोकांना का दाखवायचंय की मी बोकडच कापलं? तुम्हाला स्वतःला माहिती ना मी काय करतोय, मग दाखवायची काय गरज आहे? दाखवायची काहीच गरज नाही. हा मूर्खपणा चाललाय.
समोर बोकडे कापायचे इथे कापायचे. आता आपल्याकडे स्लॉटर हाऊस आहेत, सगळे आहेत. हे काही शक्य आहे का सगळीकडे? त्याच्यानंतर तुम्ही जे कॉस्टिंग घेतात, ठीक आहे, तुमचं जे ॲम्बियन्स किंवा जो काय प्रकार म्हणतो त्याच्यात चालतं. माझ्या सगळं मुंबईत जागा घ्यावी, 5 लाख भाडं भरावं, 40 लोक 50 लोकांच्या सिटिंग मध्ये 250 मध्ये मग त्यांना विकून दाखवाय पैसे कमवून. जर मी 5 लाख रेंट भरतो की तिकडे मी सेंट्रल एसी केले तर मला शेवटी तो खर्च आहेच ना, स्टाफिंग आहेच ना, तेवढं तर बघणंच आहे ना मला त्या पद्धतीत. हा प्रकार माझ्या डोक्यातच कळत नाही. त्याच्याने ह्यानी 250 ठेवली की तो लगेच 300 ना 200 250 हा प्रकार आता जोरात चालू आहे. ट्रेंड करून टाकलेला आहे त्या गोष्टीला. त्याच्याने 1,01% कर्ज बाजारी होणार, मी प्रूव्ह करू शकतो. आणि टेक्निकली उगीच बोली वचन नाही, टेक्निकली प्रूव्ह करू शकतो. एक सोपं गणित आहे. मी ज्या ती थाळी बघतो त्याच्यात एक 5-6 पीस मटनचे येतात. 1 किलोचे 25 पीस होता. साधारण 800 रुपये किलो मटन आहे. त्याला मसाला लागेल का ते एक साधारण 8 म्हणजे 200 400 रुपये मसाल्याचं करतं 1200. 1 किलोचे 25 पीस होता. 1200 भागिले 25 म्हणजे तुमचा साधारणपणे 25 एक 60-55 रुपये पीस पडतो. 50 to 55 रुपीज पीस. 50 रुपयाचं तुमचं प्रिपेरेशन झालं पर पीस, सगळं झालं. तेल बिल 5 पीसचे झाले 250 रुपये. भाकरी कुठे गेली, भात कुठे गेला, आणि सूप कुठे गेला, मुलांचा पगार कुठे गेला, लाईट बिल गेलं, कसं परवडतं? आणि सगळीकडे मटण एकच भाव आहे, जास्तीत जास्त 10-20 रुपयाचा फरक, त्याच्याहून जास्त फरक नाहीये. मी क्लिअर कट बोलतो. त्यात ती तेल कोणतं वापरता, सगळे व्हिडिओज मी बघतो बारकाईने. आपल्याकडे कंपल्सरी काम फॉर्च्यून मध्येच होतं, कारण मी फॉर्च्यून खातो. दुसरं तेल खाल्लं तर माझा घसा धरतो. मी नाही तो उद्योग करत. जे आहे ते प्रॅक्टिस. मी पैसे घेतो, मी ठणकावून पैसे घेतो, पण मी माल पण तसा देतो. पण हे 250-300 मध्ये तुम्ही जे करताय हे चुकीचं आहे. आता इकडून तुला मुंबईला जायचं आहे, आपण काय करतो, कसारा लोकलनी जातो. नाशिक रोड स्टेशन आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जायचं. साधारण विदाउट रिझर्वेशन किती तिकीट आहे? 40 रुपये. रिझर्वेशनचं किती आहे? 100 रुपये. 100 का 120. आणि एसीचं किती आहे? 700. एसी मध्ये बसला माणूस 1 तासात पोचतोय. सारखाच वेळ लागणार आहे. मग त्या फॅसिलिटीचा फरक आहे. पिक्चरला आपण जातो, धुरंधर पाहिला ना, रिकण्याला माणूस 1000 रुपये देतोय, साध्या खुर्चीवरती किती देतोय? 500. का बरं 1000 रुपये? का त्यात कारण बेसिंग डबल दिसतोय आपल्याला, पण ती बसायला आपल्याला जी सोय दिली त्याचे पैसे. तसंच फूडमध्ये हा उद्योग नाही केला पाहिजे. खूप चुकीचा आहे, खूप. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की हॉटेल व्यवसायामध्ये येणारा ग्राहक हा कोणत्या वयाचा आहे तुम्हाला माहित नाही. प्रत्येकाचा ॲपेटाईट सारखा नसतो. कुणाला कोणत्या गोष्टीचा त्रास होतो. काही लहान मुलं येतात, काही तरुण मुलं येतात, काही थोडे माझ्या वयाचे येतात, काही जड येतात. त्याच तुम्ही ह्या जो उद्योग करता, तुम्ही ते बघता का समोरच्याला काय खाऊ घालताय? त्यांनी फक्त त्या परमेश्वराला स्मरून म्हणावं, नाही मी प्रामाणिक काम करतो. दुनियाभरचं काय काय वापरतं मला माहिती, मला नाव पण नाही घ्यायचं. काय वापरतात काही सगळं मला माहिती आहे. आणि रील अशी बनवा जेणेकरून तुम्ही काहीतरी एक मेसेज देताय. जर आपण रील बनवतो कोणत्या बाबतीत, सपोज आपण ह्याच्याबद्दल बोललो, कुठल्या अद्रक लसूण पेस्ट झालं, की आपण टमॅटोज बद्दल बोललो, जे काय बोललो, मी काय मॅन्युफॅक्चरर त्याचा कॉम्पिटिटर नाही, पण कुठेतरी माल प्रॅक्टिस होते. चांगल्या कंपन्या काम करतात, पण बाकीच्या कंपन्या जे चुकीचं काम करतात त्याचे आपल्याला ते हानिकारक होतं. आपण ते कोंबड्यांचे कॉक आवाज करत नाचत असे थाळे नाही विकत. हे उद्या बोकड विकायचे मॅ करून बोकड, हे उद्योगच नाही करायचे. हा कसं वाटलं, कशी क्वांटिटी, कशी क्वालिटी, बेस्ट आहे ना. असं तर रस्त्याचा भसा वाढायचा, हा मुरलीवर का भाकरी पाहुण्याने, त्याचे गालगुच्चे काय राहतात. काय प्रकार चाललाय. काही ठिकाणी मी पाहिलं हातानेच मी पाचतो तुम्हाला. अरे हा काय प्रकार आहे यार. काही ठिकाणी मी चुरून देतो. अरे तू चुरून देतो, पण समोरच्याला आवडतं की नाही. आता मी अंगठी घातलेली, मी दिवसभर काम करतोय, त्याच्यात धूळ आहे हे मला माहिती आहे. मी चुरून कसं काय देणार? तुम्ही मला काय सांगणार, चुरून दे. मग असं तुम्ही बसले डोळ्यासमोर चित्र ना, मी बसलोय तुम्ही बसले, नाही प्या मला प्या प्रेमाने पाचतोय.
हे काय लेवलला चाललंय? म्हणजे एक ट्रेंड साठी लोक काही करताय. करताय लोक. जो एक होतो ना तेव्हा रोज त्याच्या पोराला तरी पाचतो का असं पी 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 नाही करत. आपण आपल्या मुलाला घासक्या खाऊ घालतो जोपर्यंत त्याला खाता येत नाही. बस तुम्ही द्या, आदर द्या, सगळं द्या, रिस्पेक्ट द्या, तुम्ही लक्ष द्या बारकाईने. टेबलवरती सारखं द्यायचं काम नाही. एकदा तुम्ही जेवण दिल्यानंतर मध्ये एक चक्क मारा, दादा काय कमी जास्त आहे सांगा, बस फिनिश. माझी पद्धत काय, तुम्ही माझ्याकडे येणार, दादा काय कमी जास्त आहे, हे का, बरं ठीक आहे, ओके, मग कसं वाटलं, हाय की नाही दणकेबाज, असं घेतलं हे काहीच होत नसतं. आपणच आपल्या याची प्रमोशन करतो. आपणच प्रमोशन, सगळं स्क्रिप्टेड, हे ते सगळं हे ते चालू, इकडून आलं आणि तिकडून आला, हे उद्योग का करता? तुम्ही तुमचं सेलिंग करा. म्हणजे उद्या आपण ताजला गेलो जेवायला, ताजचं हा मग कसं वाटलं, काय फील येईल तुम्हाला? ताज काय हयातला गेल्या होती अशा ठिकाणी, त्या रॅडिसन ब्लूला गेल्या होती, तुम्ही विचार करा. एक डोळ्यासमोर इमॅजिनेशन आलं, आपण गेलोय एखाद्या चांगल्या गेस्टवर त्या ठिकाणी, ते कळतं का असं? कुठे काही ती टेबल मॅनर्स आहे, ते एथिक्स आहे. ते फॉलो करा. माणूस ज्या जेवायला येतो ना त्याचा त्याला वेळ शांततेत घालवायचा असतो फॅमिलीसोबत. तुम्ही ते एंटरटेन करण्यात काही पॉईंट नाही. तर माईक घेऊन जायचं, हा कसं वाटतं आणि काय वाटलं, मी तर आयुष्यात विचारत नाही. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी तर आजपर्यंत बोललो नाही मी लय भारी मटण बनवतोय, मी कधीच बोललो नाही आजपर्यंत. किंवा मी बाकीच्यांसारखं नाही का, हे बोकड कापला, हा बघा ह्याला नंतर गुलाबी मटण, हे मग अरे काय गुलाबी मटण आणि काय. आता मला एक सांग, आंब्या फळांचा राजा आंबा, आंब्यात सगळ्यात भारी कोणता आंबा? चवीस हापूस, जो एक देवगड रत्नागिरी नंतर आपला बलसाडचा हापूस येतो. हापूसचं वजन साधारणपणे 200-250 ग्रामचा हापूस असतो. देवगड मोठा असतो, रत्नागिरी थोडा लहान असतो. तोच एक राजापुरी आंबा येतो 1.5 किलोचा. त्याचा रस आणि याचा रस आहे का फरक चवीत? हापूस तर हापूस आहे. तसंच बोकड्यांचं आहे, कवळं बोकड आणि मोठा बोकड. बोकड हे दुष्काळी भागातलं चांगलं आहे, कारण त्याच्यामध्ये बोकड असा प्रकारचा प्राणी जो 14 प्रकारच्या वनस्पत्या खातो. पहिले गुरं वळवायचे लोक, गुरं वळवणे म्हणजे जेवढा तो चालल तेवढा चांगला, त्या पद्धतीत. त्याच्यात ती जाती भरपूरशा, खूप जाती आहेत. मग आपण जेव्हा आणतो मटण, हा जनरली 12-13 किलोचा असतो, 15 किलोपर्यंत आणत नाही, कारण ते थोडं मांस त्याचं टाईट लागतं, दशा अडकतात. ते काही खराब नाही, पण आपण नेत, आपल्याला ती खायची सवय नाही. हे 30-40 किलोचे बोकडे कापतात, हा कसा आहे पाल, असे पाय वर उचलणार, हे बघा, मग त्याचे टेस्टिकल्स दाखवणार, ते हलवणार, एकदम फालतूगिरी आहे, एकदम म्हणजे एकदम फालतूगिरी. हे तिकडं शक्य आहे, तुम्ही बँगलोरमध्ये करू शकता काय? उद्या भविष्यात समजा तुमची शाखा गेली अमेरिकेला, तिकडे बोकडं नाचणार, हे बघा टेस्टिकल्स, हे करू शकाल का तुम्ही? मग लोक आपल्या महाराष्ट्रातच का असणार? मला हेच पब्लिकचं कळत नाही, म्हणे आमच्या समोर कापतोय, हे माझ्या डोक्यातच गणित बसत नाही. मला हे कळतच नाही, हे कॅल्क्युलेशनच माझ्या डोक्यात बसत नाही, माझ्या डोक्यातच बसत नाही कॅल्क्युलेशन. म्हणजे मी चाट पडलो हे काय प्रकार चाललाय. पण ह्याच्याने काय होतंय ती का, की आपणच आपल्या लोकांना मागे खेचतोय. तेच होतंय, मराठी माणसाला पुढे जाऊन मागे खेचतो. म्हणजे आज मी ठरवलं की असं या प्रकारे काम करायचं, व्हॉल्यूम करून करून किती करा, मला माहिती व्हॉल्यूम करून करून किती होतं, एक लिमिट आहे. मग फॅसिलिटीज मी नाही देऊ शकत. मग त्या जसं मी तुम्हाला टेबल चेअर्स दिले, एसीज दिले, माझ्याकडे जे नॅपकिन्स आहेत ते दिलेले आहेत, तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ ग्लास दिलेले आहेत, बिस्लरीज मी यूज करतो किंवा टाटा कॉपर यूज करतो, हे पाणी तुम्हाला दिलेलं आहे. सर्विंग करताना मुलगा व्यवस्थित आहे, तो तुमच्याशी व्यवस्थित बोलतो. मी काय तुम्हाला पंक्तीत बसा, हा बोला काय वाटत, दन 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 दन, हे काय भाकरीचं मालक खा, कसं वाटलं, हा, ही सर्व्हिस काय? प्रत्येक गोष्टी झाली काय एथिक्स आहे, मॅनर्स आहे. एक गंमत असते प्रत्येक ह्याची, पण ती गंमत गंमत म्हणून राहील पाहिजे, व्यवसाय म्हणून नाही पाहिजे. कुठेतरी काहीतरी एज्युकेशन तुमचं मॅटर करतं. हा प्रकार भयान चालू आहे. म्हणजे आता उघडलं तर तेच भाव 250 रुपयात मटण आहे. आता एक नवीन कधी मी काल पाहिले 190 आणि 111. मला तर कळतच नव्हतं काय काय चाललंय हा प्रकार. चिकन मध्ये सुद्धा काय प्रकार चाललाय, हे सगळं भयान प्रकार आहे. मग तुम्ही ज्याच्याकडनं चिकन घेता तो व्हेरीफाईड सप्लायर आहे का?
तुम्ही त्याचं सर्टिफिकेट घेतलेलं आहे का, की कोणत्या पोल्ट्रीची? तुम्ही बारामती ॲग्रो आहे का, वेंकीज आहे का, सगुना आहे का, गोदरेज आहे, काय तुम्ही माल कोणाकडनं घेताय? तुम्ही काय साईजचा माल घेताय? चिकनच्या वेटवरती चिकनची गंमत असते. म्हणजे आज जर तू आज हनुमान जन्मोत्सव आहे, तू त्याचा चिकन घ्यायला, जे आपल्या इकडं प्रो चिकन आपण म्हणतो किंवा आपण चिकन विकन म्हणतो, त्या चिकनमध्ये आणि जो लोकल सप्लाय त्या चिकन, दोन्ही चिकन दोन्ही बर्ड शिजव, ती जास्त चांगली लागते. कारण ते अंडर वेट आहे, त्यांना फूड प्रॉपर असतं, त्याच्यामुळं ती टेस्टला चांगली लागते. चिकन जेवढी मोठी तेवढी स्वस्त. मी स्वतः 6 किलोची कोंबडी पाहिलेली, स्किन ऑफ केलेली मी स्वतः पाहिलेली आहे. मी घरी आणतो 800 ग्राम कवळं, म्हणजे त्याच्या दातात अडकायला नको, कापसासाठी लागायला नको. आपण इथेच आणतो. आपण मटण घेतो ना, आता एक नवीन प्रकार मी पाहिला, 100 किलो मटण आणि 500 किलो मटण. चांगलं करा 100 किलो, पण 2 बोकड एकत्र आयुष्यात शिजू शकत नाही, नाही शिजत. कारण दोघांचं जरी एज सेम असलं, वेट जरी सेम असलं, तर तुझं एज आणि माझं एज सेम आहे, आपल्या दोघांचं वेटही सारखं आहे. तर मला डायबिटीज आहे, तुला नाही, शेवटी तो नॅचरल आहे. मग त्या केसमध्ये जर तुम्ही 2 घेता ना, तर ते शिजूच शकत नाही. बाय वन्स इन अ फ्लूक. मग त्याच्यावरती मला लोक नाही म्हणे ते कारणाचं फुकट राहत आहे. शेट फुकट असलं नकच असलं तरी माणूस गपचूप खाऊन घेतो. म्हणजे पैसे द्यायचे असले माणूस पैसे देतात ना, त्या सगळं बघतो. आता मी ज्या कारणाचं करतो, आमचा मित्र राहुल देवरे झाला, त्यांचे तर 50-50 बोकडे असतात. 50 बोकड्यांचे एकदम 50 नाही टाकत, 50 डेगी लावतात. हे मला त्यांनी सांगितलं होतं त्यास, ज्या माझं हॉटेल नव्हतं. अहो म्हणे पाले असं असतं म्हणे, किती सारखं असलं, आपण वेगवेगळ्या लावतो. आता आपण समीरचं ज्या केलं, आम्ही 11 बोकडे कापले, 11 वेगवेगळे डेगे लावले आम्ही. भले बकरे एकसारखे होते, कारण त्यावेळेस मला माहिती होतं. कारण जेव्हा तुम्ही एकत्र शिजवतात त्या शिजतच नाही. आता माझ्या घरी आपण जे लंगर किंवा कारण म्हणतो, आम्ही कारण म्हणतो त्याला, जागरण गोंधळ. एक गोड असतो, तिखट असतो. गोड म्हणजे जिकडे शिरा असतो, तिखट म्हणजे मटण असतं. जर फ्री असलं तू करशील का कंप्लेंट? फ्री असल्या माणूस गपचूप खातो, खूप भारी लागते. आणि तेच दूध पेड असले तू कंप्लेंट करतो. हे माझ्या डोक्यात नाही बसत, होऊच शकत नाही. ते तू घरी 1 किलो मटण, आता कोणत्या मटणवाल्याकडे जा, सगळ्या बोकड्यांचं थोडं थोडं घे आणि शिजून दाखव. सगळे एकसारखे नाही शिजत. वन्स इन अ वाईल ब्लू मून होतं, ते चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे. आणि मला सांग, आपण ज्या मटण आणतो 100 किलो, कोणता बोकड किती किलोचा आहे आपल्याला काय माहिती आहे? जर तुमचा मोठा बोकड असला तर तो वेळ जास्त घेतो, छोटा असला तर वेळ कमी घेतो. पण छोटा असला आणि जर वेळ जास्त गेला तर तो गळून जाईल. ही फॅक्ट आहे. मटण शिजतं कसं, ह्याच्यावरती सगळी गंमत आहे. आता आपण म्हणतो चुलीवरचं मटण खूप भारी लागतं, स्मोकी फ्लेवर. गॅसवरती काय होतं, गॅसवरती कोळसा ठेवला, स्मोकी फ्लेवर नाही येत. आता आपण बिर्याणीच बघतो सगळीकडे, जे काय प्रॉडक्ट आहे, कोळसा घेता, डिशमध्ये टाकता, झाकता, तो फ्लेवर येतो ना, स्मोकी फ्लेवर. चूल आणि गॅसचा फरकच कुणाला नाही माहिती. तो सगळा गेम आहे फ्लेमचा. पण LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅसमध्ये तुमची ब्लू फ्लेम येते आणि ही तुमची ऑरेंज फ्लेम येते. आणि त्या ऑरेंज फ्लेमवर टेस्टला फरक पडतो, नथिंग एल्स, बाकी काहीच नाही. हे बेसिक कारण आहे. आता गावठी कोंबडी आणि बॉयलर कोंबडी, लोकांचा चव लय भारी. गावठी कोंबडी महाग आहे, का महाग आहे? चव भारी म्हणून नाही. ब्रॉयलर तुमची 45 डेजमध्ये तयार होती, म्हणून तिचा जो FCR रेशो ते काढता. तीच गावठी कोंबडी बनायला तयार व्हायला 120 दिवस लागतात, म्हणून ती महाग आहे. कारण ती तिचं अन्न निवडते, तिला आपण जी होते. मग आता ते रेड आयरलँड, ज्याला आपण RR कोंबड्या म्हणतो, मग पोल्ट्री गावठी, मग क्रॉसिंग बेसिंग, हा तो प्रकार चाललाय. आता एक नवीनच फॅड निघालंय, आपण जी चिकन खातो ती मेल आहे का फेमेल आहे, याला आता वेगळा तमाशा चालू झालाय. काय काय अंतर नपुंसक, ह्यांनी कडून शोध काढला काय माहिती. कसं काय ओळखलं? मग नव्हतं, आता मध्यंतरी मी पाहिलं. अंड्या देणाऱ्या कोंबड्या असतात त्या लेअर एग फार्म्स असतात. लेअर एग फार्म्सला अंड्या देणाऱ्या कोंबड्या, हे त्या हिशोबानेच तयार केलेलं आहे. हे वेगळंच चालू झालंय सगळीकडे. ते एक ढवारान, हे ते सगळं प्रकार वेगळं, प्रत्येक भागातलं नाव आहे, नाव कॅची असतं, सगळा गेम त्याच्यावरती.
ठीक आहे, तुम्ही चांगल्या ह्याच्याने श्रद्धेने खाऊ घालताय तो भाग वेगळा आहे. तुमचा हेतू चांगलं खाऊ घाला असं मी म्हणत नाही तुम्ही खराब देताय, पण तुम्ही जे देताय जी पद्धत आहे ती चांगली का खराब आहे ते तर बघा, ते तर चेक करा. हे मध्यंतरी जे आम्ही बोललो आता माशांमध्ये पापलेट, सुमई, प्रॉन्स, मी समुद्री मासे खातो. काही जण नदीचे मासे खातात, रोहू, कोकळा, कोंबडा आपल्या नाशिक भागामध्ये. आता मुंबईचे लोक कमी वाम खातात, खेड्यातले लोक आपल्याकडे वाम जास्त खातात. आता तिलापिया सगळ्यात घाणेरडा मासा, तर स्वस्त म्हणून लोक खात आहे. तो मासा का बरं आणला होता की पॉन्ड्स आपले क्लिअर हवे म्हणून, पण त्याला सुद्धा फार्मिंग करताना तुम्ही प्रॉपर फूड दिलं पाहिजे तर तो होईल तयार. तर रोहू त्याच किमतीत आहे, कटलाई त्याच किमतीत आहे, बोंबिली त्या किमतीत, बांगडाही त्या किमतीत आहे, राणी मासा पण स्वस्त आहे. चिलापीमध्ये ओमेगाचं प्रमाण आहे, दॅट इज व्हेरी बॅड फॉर हेल्थ, व्हेरी बॅड. तर मला पैसे नाही मिळणार चिलापी मासा विकून, मी काय फुकट खाऊ घालणार आहे? पण मला माहिती की हे विकणं चांगलं नाहीये म्हणून मी नाही विकत आहे. तर मी लोकांना फुकट खाऊ घालणार आहे का? मी पाहिलं तेवढा चिलापी विकू शकतो, हे काय चिलापी त्यांच्याहून जास्त मी विकू शकतो, पण मला माहिती ते विकणं चांगलं नाहीये. त्याचं कारण असं आहे, मी कुठली डिश बनवली ना पहिले मी स्वतः टेस्ट करतो मग कस्टमरला देतो. ते चिलापी रोज खाऊन माझंच एका दिवशी स्विच ऑफ होऊन जाईल हे मला माहिती आहे. म्हणून आपण या गोष्टींपासून बॅन करतो, तर लोकांना राग आला त्याचा. म्हणजे ते रील जवळजवळ आपली 6-6.5 मिलियन गेली. म्हणजे खूप जणांनी आता आपल्या रील्समुळं जंक फूड खाणं मुलं बंद झालेले आहेत. मला खूप पेरेंट्स मिळतात की साहेब बंद केले मी खाणं. दॅट इज गुड. काय फायदा, आपण शेवटी कसं पुढची पिढी परफेक्ट व्हावी. आता माझं एज आहे 48, किती 3 वर्षापूर्वी मला शुगर लागलं ना, 45 मध्ये मला शुगर लागली. मी एवढं पाळून मी जर असं जर खात बसलो उद्या माझ्या मुलाला तर किती वयात शुगर लागल? एकदम कमी वय. माझ्या वडिलांना काय लागली होती, माझ्या आजोबांना काय लागली होती, नव्हतीच त्यांना. माझ्या वडिलांना 60s मध्ये 50-60s मध्ये लागली होती शुगर. पप्पांना माझ्या 55 का 60 मध्ये लागली होती. त्यांच्या आई वडिलांना तर शुगरच नव्हती, आमच्या आजीला. हे खाण्यामुळे झालेलं आहे. खाण्यातले बदल म्हणजे आधीचं खाणं वेगळं होतं आणि आताचं खाणं वेगळं आता आहे. भेसळयुक्त बऱ्याच गोष्टी. ते तर आहेच, तिथं गंमत चालूच आहे. आता काश्मीरी मिरची काय भाव ती 750-800 रुपये किलो, डिपेंड्स क्वालिटी. 800, 850, 900 साईज आणि कलर वरती. 800 रुपये किलोची जेव्हा तू मिरची घेतो ना, त्याच्यामध्ये जेव्हा तू मिरची वाळवतो एक साधारणपणे 10% वेट लॉस होतो. त्याच्यानंतर तू ती भाजतो त्याआधी 4% वेट लॉस होतो, आणि ते ग्राइंड केल्यानंतर 6% वेट लॉस होतो. म्हणजे 8 आणि 12 18% वेट लॉस झाला. 800ची मिरची 20% द्या, म्हणजे त्यातनं 800 रुपये किलो 160 रुपये तुझे निघून गेले. तिची 160 रुपये जास्त लागतात थोडक्यात. मिरची पावडर बाजारात 250 रुपये किलो. कशी काय ती? कशी काय ती? भेसळयुक्त तुला सांगू का, प्रॉब्लेम त्यांचा नाही, प्रॉब्लेम तुमचा आणि माझा आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी स्वस्त असलं ना, सपोज वॉट एव्हर प्रॉडक्ट, मी काय करतो गपा खाऊन घेतो, नंतर थांब जेवण नको करू, लय स्वस्त भेटते, मी घेऊन येतो. ही म्हणजे अगं हे घेऊन येते बरं का, स्वस्त मिळतंय. मग तो आजूबाजूचे घेतात. त्याच फूडवाले कुठे गेलेले, फसायवाले कुठे त्यास की हा एवढं स्वस्त कसं काय विकतो, कसं काय विकतो? तो काही सरकार एवढा मोठा नाही, आपल्या रतन टाटांसारखा नाही की ज्यांनी त्यांचं इन्कम देशाला दिलं, तसं तर नाही. शेवटी त्यालाही सर्वाईव्ह करणंच आहे. हे गणितच डोक्यात बसत नाही, अवघड आहे. नाही, आता सगळ्या गोष्टी ट्रेंड झालेल्या आहे. म्हणजे आधी सारखं खाणं नाही राहिलं, आताचं भेसळयुक्त खाणं आलं. सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडत चालला. आणि मेन म्हणजे कसं सोशल मीडियामुळं कसं ट्रेंड करून टाकलं अनलिमिटेड साठी सगळ्या गोष्टी. अनलिमिटेडचं एक गणितच लोकांना कळत नाही. अनलिमिटेडचं गणित इतकं अवघड आहे ना, म्हणजे आम्हाला फोन होता, साहेब थाळी. मी म्हणतो हो बोला काय, मटण थाळी कितीला? आता आम्हाला ठाण्याला फोन आला, म्हणलं दादा साधी मटण थाळी 490 आहे आणि स्पेशल माझी 670 आहे.
म्हणजे स्पेशल आणि साधी म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात माणसाचा जसा आहार आहे तशाने थाळ्या बनवलेल्या आहेत. जे कमी खातात त्यांनी साधी, ज्यांना जास्त खायचं स्पेशल. मग तुमची अनलिमिटेड आहे का? म्हटलं म्हणजे नाही, मटन बी अनलिमिटेड आहे का? आता 490 मध्ये कुठून मटन अनलिमिटेड द्यायचं? जो माणूस तुम्हाला कधी भेटला मी 1 किलो मटन खातो, माझ्या समोर आला त्यांनी 1 किलो मटन खाऊन दाखवा मला, 1 किलो मटन खाऊन दाखवा, मी मानल त्याला. आपण जेव्हा मटन घेतो ना तर आपण ते बोन्सचं वेट पण कॅल्क्युलेट करतो. बोन्स तर खात नाही आपण. म्हणजे मटणात येतं चाप घे, चापचं वजन 120-130 ग्राम येतं, मांस फक्त 15 ते 20 ग्राम असतं, बाकीचं बोन आहे. एखादा म्हणतो ना 1 किलो मटण, त्याला बोनलेस 1 किलो मटण खायला खाऊ शकत नाही, कारण तुझं ॲपेटाईट आहे 450 ग्रामचंच, त्याच्या तिथे जाऊच शकत नाही. जातं पुढे माहिती. हे चुकीचा प्रकार चाललाय, नवीन व्यवसाय येत आहे आणि सगळ्यात ह्याला कारणीभूत आहे फूड इन्फ्लुएन्सर. ते प्रमोट करतात. ताई फ्री द्या काही, मग लोक येतील. ताई लागली कामाला, डायरेक्ट कामाला होता माणसाला, ह्याच्यावरती फ्री, ह्याच्यावरती फ्री, ह्याच्यावरती फ्री. बंद करा उद्योग. हा, आता माझ्याकडे मध्यंतरी एक ब्लॉगर आला होता, जुनी गोष्ट आहे. मला आला नाही सर म्हणे आम्ही असं असं ब्लॉगिंग करतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे, म्हणे 1 लाख व्ह्यूज जातील. म्हणलं पुढे काय? नाही नाही तुमचं रेस्टॉरंट हिट होईल. म्हणलं 10% लोक येतील का जेवायला? 10,000. म्हणलं नाही. म्हणलं 1,000 नाही. म्हणलं 500 नाही. म्हणलं 100 नाही. म्हणलं 50 नाही. म्हणलं 5 तरी येतील का रील बघून? दे लिहून कागद. नाही म्हणे मी नाही लिहित. पैसे घेतात. पैसे तुम्ही कोणते घेतले पाहिजे? तुमचा जायचा याचा खर्च जो वेळ घालवतात ठीक आहे, तुम्ही काही चार्जेस सांगतात आणि तुम्ही का त्याला ऑफर द्यायला लावतात? आपल्याकडे प्रकरण झालं होतं, त्या बिचाराचा चांगला व्यवसाय चालू होता, स्नॅक्स सेंटर होतं. त्यांनी लस्सी इंट्रोड्यूस करायची होती. ठीक आहे, तुला इंट्रोड्यूस करायची, लोकांना एक एक सिप दे ना पहिला, ज्या घ्यायला ते. त्यांनी लस्सी ठेवली 3 रुपयाला. ब्लॉगाच्या नादी लागला. स्नॅक्सचा धंदा होता 20-22 हजारचा, बिचारा चांगला धंदा होता. 3 रुपये लस्सी ठेवली, जवळ 5 का 6 हजार लस्स्या विकल्या. त्या ग्लास जो होता डिस्पोजेबल तो 2 रुपयाचा होता. ते लस्सीचं झालं ते झालं, गर्दी आली, लोक पिऊन गेले, त्यानंतर त्या धंदाच बंद पडला. म्हणजे जो 20,000 का होता 1,500 होते आला. कारण जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करता, तुम्ही सब स्टँडर्ड मटेरियल वापरताय, फिक्स आहे. कॉस्ट ते पैसे कुठून देणार? कॉस्ट सेव्ह कुठे होती? कॉस्ट सेव्ह होऊच शकत नाही. आता म्हणजे आज हिच्यात माझा तोच विषय झाला याच्यावरती, की हा जो प्रकार चाललाय, म्हणजे आजपर्यंत मी फक्त जेवणाबद्दलच बोलत होतो, काय खाल्लं पाहिजे काय नाही. आता आपण एक नवीन गोष्ट करतोय, की जेवढे व्यावसायिक आहे आपल्या माहितीतले त्यांचं ब्लॉगिंग आपण चालू करतोय. पण अट एवढीच की कुठलाही पदार्थ तिकडं, जसं मी म्हणतो हे नाही पाहिजे, जसं कलर झालं किंवा MSG झालं, हे नाही पाहिजे. त्या लोकांना आपण ब्लॉगिंग चालू करणं, त्यांचा व्यवसाय पुढे नेला, आपण त्यांना मदत करणं, ही सोशल अवेअरनेस आहे. पण त्यांनी ते पाळलं पाहिजे. म्हणजे मध्यंतरी मी एक वेबिनार पण घेतला होता, जो 550 लोक होते वेबिनारमध्ये. पहिली भीती वाटली. मी एकच प्रश्न विचारला, हॉटेल का उघडले? एकाला बी उत्तर देता नाही आलं. एकालाही माहिती नव्हतं आपण हॉटेल का उघडलं. म्हणजे खूप चर्चा झाल्या, खूप बोलणं आलं. नंतर मला असं ऑफलाईन वेबिनार घ्या, मला काही वेळ मिळाला नाही त्या गोष्टींना. पण मी त्यांचा अभ्यास केला, सगळ्या माणसांवरती अवलंबून, सगळं माणसांवरती अवलंबून. म्हणजे मध्यंतरी मी एकाला म्हणलं, तू चपाती बनवते, म्हणलं किती ग्राम पीठ लागतं? ते कोण मोजते म्हणे. हे जेव्हा तुम्ही कोणताही प्रोडक्ट बनवता, वॉट एव्हर जे काय बनवता, मग तो बटाटा वडा असो का मटण असो, तुम्हाला बटाटे किती किलो लागले, त्याच्यामध्ये तुमची मोहरी किती गेली, हळद किती गेलं, अद्रक लसूण किती गेलं, मिरची किती गेली, त्याच्यानंतर तुम्ही जे तेल घेतलंय ते तेल तुम्ही ते तेल मोजून घ्यायचं किती आहे, वडे तळल्यानंतर किती. मग ह्याच्याने तुमची रॉ मटेरियलची कॉस्ट निघते. रॉ मटेरियलची जी काय कॉस्ट निघते त्याच्यावरती 5% वेस्टेज धरायचं आणि ही जी कॉस्ट निघाल डिवाइड बाय 0.3 करायचं, ती तुमची प्रोडक्टची कॉस्ट पाहिजे. तुम्ही ज्या मेनू डिसाईड करता, तुम्ही लाईट बिल भाडं थोडं झालं तर तुम्ही संपले, तुमच्या हातात काहीच येत नाही. एकदम सोपं गणित आहे. म्हणजे उद्या जर तुम्हाला फूड व्यवसाय करायचा, काटा पाहिजे तुमचा.
कोणती गोष्ट किती लागली, किती लाग आमचा तर अभ्यास एवढा की आम्ही ज्या ग्रेव्ही बनवतो आमचा गॅस किती किलो जातो, आम्ही तिथपर्यंत अभ्यास केलेला आहे. की जे आम्ही फिश फ्राय करतो की तेल किती ml जातं, काय जातं, इथपासून बारकाईने अभ्यास आहे. म्हणजे पाणी वापरलं ते किती पाण्याची वाफ होती तो पण आमचा अभ्यास आहे. आता आपण हे जे नवीन चालू करतोय की सपोज कुणाला नवीन चालू करायचं आहे, आता मध्यंतरी एक कन्सल्टन्सी प्रोजेक्ट खूप जोरात चालत होते, लोकांना ऍडिट करायचे कामं. तुम्ही मला द्या कन्सल्टन्सी, मी 5 लाखाचा धंदा वाढवतो. एक हॉटेलवाल्याचं बिचारा चांगलं थाई सिस्टम चालू होतं, बिचाराचं हळूहळू चाललं होतं तुकडू. हायनी कन्सल्टन्सी गेली दिली मेस लावून 50 रुपयात जेवण द्या, ते बाई कामालाच लावून टाकली. हे चुकीचं आहे. तुम्ही त्यांना मदत करा, ही कॉस्टिंग आहे, हे करा, हे करा, हे करा. कुठे पैसे वाचवत आहे, एसओपीज बनवायला मदत करा. पैसे घ्या ना, फुकट काही नसतं. परमेश्वराने दिलं का श्वास फुकट नाही, मग मी का फुकट करायचं? मी माझे जायचे याचे चार्जेस घेणार, जे काय मी तुमच्यासाठी काम करणार त्याचे पैसे घेणार, पण उगीच आवाचे सव्वा नाही घेणार. जे बेसिक मला लागतं ते मी घेणार. म्हणजे ते आता आपण चालू करतोय. म्हणजे वन साइड दॅट विल बी अ पार्ट ऑफ ब्लॉगिंग ऑल्सो. पण त्यांना मेनूला कुठे काय अडचण येते, मग तो मटण का विकेना, मी मटण विकतो. असं नाही की मी नाशिकमध्ये बसलो म्हणजे सगळं नाशिक माझ्याकडे जेवायला आलं पाहिजे. माझ्याकडे सिटिंग 100 लोकांची, जास्तीत जास्त 2 तास 200 लोक बसतील जेवायला. 10,000 लोक थोडी मी खाऊ घालू शकतो आल्या. हे प्रत्येकाला ते आपण तेवढं हेल्प करणार. म्हणजे ह्याच्यावरती माझं मोठ्या मुलीशी तेच बोलणं आलं, श्रवण आपल्याला हे आता चालू करायचं आहे. नुकसान तर काही नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तोच प्रश्न पडतो, रेट काय ठेवायचा, मेनू कार्ड कसं करायचं. त्याच्यात पूर्ण हेल्प मी करेल तुम्हाला, जेवढी पाहिजे तेवढी हेल्प. आणि असे मी लोकांना हेल्प करतोच. मध्यंतरी मला एक कराडमधनं फोन आला, मला नाही दादा माझं व्हेज हॉटेल आहे. म्हणलं बरं पुढे. म्हणलं काय करतं, म्हणे मी कॉन्ट्रॅक्टर होतो, पैशाला हॉटेल बांधलं. बरं पुढे काय झालं म्हणलं. म्हणजे दादा नाही 10 लाखाचा धंदा आहे. म्हणलं मग पुढे. हातात काहीच उरत नाही. म्हणलं असं का बरं. पण किराणा 6 लाखाचा जातोय. किराणा 6 लाखाचा जातोय म्हणलं. म्हणलं एक काम कर म्हणलं, तू किराणा चेक कर म्हणलं. त्याचा कारागीर आणलेला माल परत विकून द्यायचा, काजूपासून सगळं. किराणा लागायचा 1-1.5 लाखाचा आणि तो 6 लाख सांगायचा. हा हुशार, हा फक्त गल्ल्या बसणार. तुम्ही, मी म्हणत नाही की तुम्ही स्वतः भांडे घासा, मी कधी भांडे बिंडे घासत नाही. अडचण आली तर मी मावशीला मदत करतो. ती रील बिनने पोत अशी तोटी घ्यायची, भांडे घासायचे, फाटके कपडे घालायचे, ते उद्योग मी नाही करत. मी तो प्रकार करत नाही. पण तुम्ही जेव्हा प्रिपेरेशन असते त्यावेळेस तुमचं हजर राहणं गरजेचं आहे. चल हे घे, हे घे, हे घे, हे घे, हे घे, टाक, सोड, संपला विषय. आपल्या व्यवसायात आपल्याला उभं राहून काम करून घेणं. काम फक्त यू हॅव टू मॉनिटराइज, नथिंग एल्स. ज्यावेळेस जर तुमचा शेफ जर आजारी पडला तर तुमचा सबस्टिट्यूट असतोच, सबस्टिट्यूट असतोच. म्हणजे प्रत्येक मुलगा आम्ही ट्रेन केलेला आहे. आमच्या इकडे ज्या पोराला मटण येतं तो चिकन बी बनवतो, मच्छी बी बनवतो, व्हेज बी बनवतो. तर मी मुलं रोटेट करतो. तो प्रकार पाहिजे. काहीतरी आपण ना स्वतः हलवायचं ते त्याच्यात मजा नाही. आता काही ठिकाणी मी पाहिलं की बाईने भाकरी थापली की माहिती, मशीन रोल केलं का माय नाही येत का. पीठ मळायला मशीन लागते. पण मशीनचं सीन काय होतं की जसं आता बाजरीचं किंवा कोणतं पीठ पाहिजे असेल तर त्या पद्धतीने मळायला गेलं पाहिजे. बायका काय दादा मनगटच देतोय, मशीन मनगट नाही सांगू शकत. ठीक मशीन झाली मग ते बायका थापायला लागतातच काही ठिकाणी, मग ते लागतं नाही. ती पीठ मळायला पण बायपाल माय ती कोणती माय ती मलाच कळत नाही, अशी कुठून माय ती. आणि हाताची चव ह्याच्यातही माझा विश्वास नाही. सिंपल लॉजिक आहे, 1 into 10 is 10 and 1 into 100 is 100. 1 कप चहाला जर 1 चमचा तुम्हाला चहा पत्ती लागते, जो काय तुमचं माप असेल, आता ग्रॅममध्ये न बोलता, तर 100 कपला ते 100 चमचेच लागणार, 50 चमच्यात होत नाही. कारागीर कधी अशी चिमूट, अशी चिमूट, अशी चिमूट, हे स्टाईल असतात त्यांच्या फेकायच्या. सिंपल म्हणजे एकमेव आपलं रेस्टॉरंट असं आहे हिंद केसरी, जे आपण सांगतो त्याला काय वापरायचं काही नाही, तो नाही सांगत आपल्याला, तो सांगत नाही. मी आजपर्यंत गल्ल्या बसलेलो नाही, 1 रुपया सुद्धा चोरी होत नाही. माझा मटणाचा पीस इकडचा तिकडं जात नाही. माझा वेस्टेज सुद्धा, तू 10 किलो मटण 100% यांचं 10% वेस्टेज जातं, माझं ते पण वेस्टेज जात नाही. सगळं मोजून मापून काम आहे माझं, सगळं मोजून मापून. काही असो मग आंब्याचा रस का काढे ना,
आता आम्ही आमरस पुरणपोळी थाळी चालू केली. पुरणपोळीमध्ये पुरण किती ग्राम जाईपर्यंत आमचा अभ्यास आहे की पोळीचं डायमीटर किती, त्यात किती ग्राम पुरण गेलं, पुरणामध्ये मैचा गुळ किती गेला आणि वेलची किती गेली तिथपर्यंत आमचा हिशोब आहे. आंबा, प्रत्येक आंबा काही एकसारखा नसतो, गोडवा एकसारखा नसतो, पण सगळं ते कॅल्क्युलेशन काम करतो. त्यात आमचा गजानन मास्टर अप्रतिम, म्हणजे तो प्रॉपर काम करणार, म्हणून मला त्याचं आवडतं. तसंच आमच्या पुण्याचे संकेतन सौरभ नवीन आहे, म्हणजे तुमच्याच वयाचे, शिकताय पण खूप प्रयत्न करत आहे, चांगलं काम करत आहे, फक्त थोडे गडबडून जातात. पण त्यांना तयार करता केलं, बऱ्यापैकी तयार केलं आणि चांगलं रन करत आहेत, खूप चांगलं रन करत आहेत, कौतुकास्पद. तेच आमचे अजून एक आहे, ते घाबरून जातात. सरास धंदा नाही झाला, राहायला नाही झाला तर एवढा काही लोड घ्यायचा, हो देईल. आता हनुमान जन्मोत्सव साहेबात धंदा नाही, अरे कोणी मटण खायला, हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण कोणत्या कम्युनिटीतले आहोत, आपण कोणत्या धर्मातले आहोत. आपण उपवासाला साबुदाणे खिचडी खातो किंवा भगर खातोय, आपण मटण हे नाही खात उपवास सोडायला, ती कम्युनिटी वेगळी आहे. तर त्यांना लागतं कारण दिवसभर ते थुंक गिळत नाही म्हणून ते नॉनव्हेज खातात. दॅट इज नॉट बॅड.